जब से धर्मेंद्र प्रधान जो एजुकेशन मिनिस्टर है बीजेपी के, जब से वो अपना पद लिए हैं तब से उन्होंने सिर्फ भ्रष्टाचार किया है, पेपर लीक किए हैं। ये पेपर लीक का ये माफिया ये खुद चलाते हैं और हमारे आते हुए बच्चों का जो भविष्य है उन्होंने वो भी बेच दिया। ये सरकार जो है इन्होंने सबको पूरी दुनिया को बता दिया ये कितने बड़े फेलियर है। ये ट्रिपल इंजन की जो सरकार है ये सबसे बड़ा फेलियर है। ये हमारे पूरी देश को बेचना चाहते हैं और अब हमारे युवाओं के और हमारे छात्राओं के जो सपने हैं ये उनको भी बेचना चाहते हैं। ये सरकार एक बहुत बड़ी भूल है और हम उसी के लिए हम यूथ कांग्रेस या कांग्रेस ये जब तक हम प्रोटेस्ट करते रहेंगे शहर भरों में, जब तक हमें इस चीज़ का इंसाफ नहीं मिलेगा, हमारे जो कंट्री के जो बच्चे हैं उनको इंसाफ नहीं मिलेगा। हमारी ये मांग है गवर्नमेंट से, ये जो सरकार है, ये जो फेल मोदी की जो सरकार है, ये जो मोदी कॉम्प्रोमाइज़ की जो सरकार है, हमारा जो है उनसे ये कहना है कि धर्मेंद्र प्रधान को सैक किया जाए और ये जब तक ये उनको सैक नहीं करेंगे हम इसी तरीके से हम हर भारत के कोने कोने में जाके हम रास्ते पे उतरेंगे। मैडम, जिस तरह से कॉकरोच पार्टी द्वारा आंदोलन किया गया दिल्ली में, उसी के तर्ज पर इस तरह का आंदोलन किया गया क्या? ऐसा है कि युवक कांग्रेस और कांग्रेस रास्तों पे अभी से नहीं है। ये युवक कांग्रेस और कांग्रेस दुनिया भर के शहरों में जो है इस चीज़ का छः बच्चों की मौत हुई है, उसका जिम्मेदार कौन है? 6 बच्चों की मौत हुई है, उसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार ये गवर्नमेंट है। इसके लिए ये गवर्नमेंट ने दिखा दिया ये कितना बड़ा फेलियर है। सरकार ने एक बहुत अच्छी नीति अपनाई है कि वो सच को लगातार छुपाते रहेंगे और सच छुपाने के लिए हिंदू मुस्लिम का जो उनका ट्रम्प कार्ड है वो लगातार खेलते रहेंगे। कुछ दिन पहले आपने शहर के अंदर भी देखा होगा कि हिंदू मुस्लिम कार्ड किस तरीके से खेला गया। उसके बाद में वो जो संगठन थी वो गायब हो गई। पूरे इंडिया के अंदर 6 हिंदू बच्चे, ध्यान से सुनिए, 6 हिंदू बच्चे उन्होंने सुसाइड किया पेपर लीक की वजह से। और ये सारे भाड़ोखोर जो पैसे लेकर आंदोलन करने आते हैं, हिंदू मुस्लिम के ऊपर दंगा मचाने आते हैं, वो सारे अपने बिलों में जाकर छुप गए हैं। क्यों? क्योंकि सवाल किससे पूछना पड़ेगा? सरकार से पूछना पड़ेगा। और सरकार से पूछने के लिए कांग्रेस लगातार पिछले 1 महीने से हमारे NSUI के अध्यक्ष विनोद जाखड़ जी हो, हमारे IYC के अध्यक्ष उदय भानु जी हो, हमारी महाराष्ट्र उपाध्यक्ष आफरीन सैयद जी हो, पूरे महाराष्ट्र और पूरे देश भर के अंदर हम लोग ये नीट के आंदोलन करे जा रहे हैं ताकि जब तक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं आएगा तब तक ये आंदोलन लगातार जारी रहेगा। जब आंदोलन कर रहे थे तब भी उन्होंने इस्तीफा नहीं दिया था। आज जब हजारों लाखों की संख्या में बच्चों का भविष्य बर्बाद हुआ तब भी कोई इस्तीफा नहीं दिया गया है। ये निकम्मी सरकार है, ये जवाबदेह सरकार नहीं है। साहेब काय सांगणार, कशा प्रकारे आंदोलन केलं? आज सर्वात दुर्दैवी अशी एक घटना घडलेली आहे पूर्ण देशभरामध्ये। जे 6 विद्यार्थी होते जे मेडिकलसाठी जी परीक्षा नीटची जी एक्झाम होती त्या एक्झामच्या माध्यमातून भारताचं जे भविष्य होतं, जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे भवितव्य होतं ते भवितव्य मिटवण्याचं काम या भांडवलदार सरकारने केलेलं आहे। हे भारतीय जनता पार्टीचं सरकार फक्त जातीय तेढ निर्माण करण्यासाठी फक्त सत्तेमध्ये बसलेले आहे। डिवाइड अँड रूलची जी पॉलिसी आहे ही फक्त भारतीय जनता पार्टीकडून शिकली पाहिजे। यांनी आजपर्यंत जेवढे आंदोलन केले ते फक्त हिंदू मुस्लिम दलित आणि उच्चवर्णीय फक्त जातीभेद धर्मभेद याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं आंदोलन या भारतीय जनता पार्टीने केले नाही। भारतीय जनता पार्टीचा एकही नेता, भारतीय जनता पार्टीचा एकही मंत्री, भारतीय जनता पार्टीचा एक सुद्धा कार्यकर्ता या 6 हिंदू जे विद्यार्थी मृत्युमुखी पडले त्यांनी स्वतः सुसाईड केलं त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा बोलण्यासाठी समोर आले नाही। ही मोठी शोकांतिका आहे की या देशामध्ये ह्या भारतीय घटनेवरती जे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरती हा देश चालतो, या देशामध्ये संविधान मिटवण्याचं काम हे भांडवलदार भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय। त्याचा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही आफरीन सय्यद मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये इथे आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन जोपर्यंत त्या युवकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई ही रस्त्यावरती चालू। देश के अंदर जो 18 से 40 वर्ष के बच्चे हैं, जो लगभग 60% है, उन 60% बच्चों के भविष्य के साथ में खिलवाड़ हो रहा है। उनके सपनों की अर्थी निकाली जा रही है। वो सपनों की अर्थी के ऊपर अब कहीं ना कहीं लगाम लगेगी। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होगा और ये जो कॉम्प्रोमाइज PM है हमारे मोदी जी, उनको भी इस्तीफा देना पड़ेगा जल्दी। आज सर्वात दुर्दैवी अशी एक घटना घडलेली आहे पूर्ण देशभरामध्ये। जे 6 विद्यार्थी होते
जे मेडिकलसाठी जी परीक्षा नीटची जी एक्झाम होती त्या एक्झामच्या माध्यमातून भारताचं जे भविष्य होतं, जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे भवितव्य होतं ते भवितव्य मिटवण्याचं काम या भांडवलदार सरकारने केलेलं आहे. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार फक्त जातीय तेढ निर्माण करण्यासाठी फक्त सत्तेमध्ये बसलेलं आहे. डिवाइड अँड रूलची जी पॉलिसी आहे ही फक्त भारतीय जनता पार्टीकडून शिकली पाहिजे. यांनी आजपर्यंत जेवढे आंदोलन केले ते फक्त हिंदू, मुस्लिम, दलित आणि उच्चवर्णीय यांचं फक्त जातीभेद, धर्मभेद याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं आंदोलन या भारतीय जनता पार्टीने केलं नाही. भारतीय जनता पार्टीचा एकही नेता, भारतीय जनता पार्टीचा एकही मंत्री, भारतीय जनता पार्टीचा एक सुद्धा कार्यकर्ता या 6 हिंदू जे विद्यार्थी मृत्युमुखी पडले त्यांनी स्वतः सुसाईड केलं त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा बोलण्यासाठी समोर आले नाही. ही मोठी शोकांतिका आहे की या देशामध्ये ह्या भारतीय घटनेवरती जे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरती हा देश चालतो. या देशामध्ये संविधान मिटवण्याचं काम हे भांडवलदार भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय. त्याचा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही आफरीन सय्यद मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये इथे आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन जोपर्यंत त्या युवकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई ही रस्त्यावरती चालूच राहील. लक्षात घ्या, हे काही मीराबाईंतरमधलं पहिलं आंदोलन नाही. याच्या आधीसुद्धा युवक काँग्रेसतर्फे, NSU तर्फे संपूर्ण राज्यभरामध्ये, पुणे असेल, अमरावती असेल, कोल्हापूर असेल, राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये आंदोलनं झालेली आहेत. त्याचप्रकारे आत्तासुद्धा नीट असेल, CBSE असेल, या सगळ्या विषयाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात येतो. त्याचबरोबर देशाचं जे सरकार आहे, कुठे ना कुठे आधी आपण वोट चोरी बघितलेली होती, आता पेपर चोरसुद्धा हे कुठे ना कुठे सरकार आहे. त्याच्यामुळे या पेपर चोरांचा सुद्धा राजीनामा झालाच पाहिजे. आणि ज्या प्रकारे कॉक्रोच जनता पार्टी या जंतर मंतरवरती आंदोलन करते, तर तुमच्या माध्यमातून त्या पार्टीला किंवा त्या आमच्या सहकाऱ्यांना, मी त्यांना आमचे सहकारीच म्हणेन, तर सहकाऱ्यांना मी काही 3-4 प्रश्न विचारू इच्छितो. त्यांना मी सांगतो की तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागताय, ठीक आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. मात्र मागच्या 10-12 वर्षामध्ये 84पेक्षा जास्त वेळा पेपर लीक झाला आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान म्हणून, सरकार म्हणून भाजप सरकारची नैतिक जबाबदारी आहे की नाही आहे, हा प्रश्न तुम्ही विचारणार आहात की नाही आहात. नरेंद्र मोदी यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात की नाही मागणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही कुठे ना कुठे हे पिक्चर असं केलं जातं आहे की नरेंद्र मोदी यांना कुठे ना कुठे याच्यातनं काढायचं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या डोक्यावरती सगळं हा भार फोडायचा आणि त्यांची बाइज्जत बरी काही ना काही त्यांना करायचं. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही पडू नका, तुमचा वापर होऊ देऊ नका. आम्ही सर्व कॉक्रोच आहोत. या व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला आम्हाला एकत्र लढायचं आहे, लक्षात ठेवा.